नमस्कार, मोदक माई प्रस्तुत मानसीस कुकिंग स्टोरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण इथे करणार आहोत माठाची पातळ भाजी आणि त्याच्याबरोबरीने तोंडी लावायला कैरीची चटणी। तर ती कशी करणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल आणि एन्जॉय करा। लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट्समध्ये कळवा तुम्हाला कशा वाटल्या आजच्या दोन्ही डिश। तर इथे मी चण्याची डाळ भिजत घातली होती आणि आता मी इथे कुकरमध्ये तुरीची डाळ घेते। ही 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि एक साईडला मी माठाची भाजी चिरून घेतलेली आहे, ती पण स्वच्छ धुवून निथळून पाणी आणि नंतर बारीक चिरून घेतली। आता इथे आपली तूर डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यामध्येच आपल्याला घालायचं आहे माठ, जो मी ऑलरेडी चिरून ठेवलेला आहे। चला तर मग तुम्हाला दाखवते पुढची डिश, म्हणजे मी पुढे काय काय करते ते। तोपर्यंत तुम्ही नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर हे पहा, आपलं पाणी घालून घेतलं आहे मी जितकं हवं आहे आपल्याला आणि आता त्यामध्ये हा जो चिरून ठेवलेला माठ आहे तो घालून घेणार आहे। 3-4 दिवसापूर्वी तुम्ही बघितलं असेल तर मी माठाची भाजी करून दाखवली होती आणि त्यातलाच उरलेला हा थोडासा माठ आहे तो मग मी पातळ भाजी केली, कारण खूप मोठी जुडी होती तर सगळं एवढं खूप अति झालं असतं, म्हणून मग मी 2 पार्टमध्ये केले। आता यात आपण जी चणा डाळ भिजत घातली होती ती घालून घ्यायची आहे। तुम्हाला हवं असेल तर चणा डाळीबरोबर शेंगदाणेही भिजवू शकता आणि ते पण याच्यात छान लागतात। आता मी यामध्ये घालणार आहे काही बेसिक मसाले, ते म्हणजे तिखट, हळद आणि हिंग। हे सर्व घालून आपण कुकरचं झाकण लावून गॅस ऑन करून कमीत कमी 4 ते 5 शिट्या करून घ्यायच्या आहेत। तोपर्यंत एका साईडला चिंचही भिजत घालायची आहे, म्हणजे काही गोष्टींच्या पूर्वतयाऱ्या असतात त्या नक्की करून घ्यायच्या आहेत। तर मी एक साईडला चिंच भिजत घातले, एक साईडला कैरीचं साल काढून घेतलं। तोतापुरी कैरी आंबट गोड होती तर त्याची साल काढून मी त्याचे बारीक बारीक अगदी छान तुकडे करून घेतलेत, म्हणजे आपल्याला दुसरी डिशही करताना वेळ जाणार नाही। आता इथे तुम्ही बघू शकाल 4-5 शिट्यांनंतर इथे आपली डाळ छान शिजलेली आहे। ही मी जास्त घोटणार नाही आहे, कारण की आपल्याला चण्याची डाळ अशी अख्खी राहिलेली हवी, तिला मोडायचं नाही आहे आपल्याला। जशी कन्सिस्टन्सी हवे तसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि याच्यातच आपण चिंचेचा कोळ घालायचा आहे। मी मुद्दा भाजी करत नाही आहे, मुद्दा भाजीची प्रोसिजर एकदम वेगळी आहे। ही असंच मला काहीतरी सुचलं म्हणून मी केले की आपण करूया आणि करता करता व्हिडिओही बनवूया। छान झाली तर प्रश्नच नाही, मग आपण व्हिडिओ कंप्लीट करायचा। तर छान लागली म्हणून मग मी व्हिडिओ कंप्लीट करते आता। तर इथे मी आता चिंचेचं पाणी घालून घेतलं आहे आणि यातच आपण मीठ आणि गूळ घालणार आहोत आणि इथे मी थोडंसं पाणी घातलं अजून। ही सगळी सारखी करून घ्यायची आहे, खूप पातळ करायची नाही आपल्याला। ही भाताबरोबर आणि चपाती बरोबर दोन्ही बरोबर खाता येईल अशी त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। अति पातळ केली तर मग ती चपाती बरोबर खायला जमणार नाही। आता आपण यात मीठ घालून घ्यायचे चवीप्रमाणे आणि चिंच घातलंय म्हणजे गूळ आलाच, तर गूळ आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आहे, आपल्याला किती आंबट गोड हवंय तसं। आणि हे सगळं व्यवस्थित एकदा पुन्हा ढवळून घ्यायचं आहे। थोडंसं मला तिखट कमी वाटलं म्हणून मी वरनं लाल मिरची पावडर घातली आहे, कारण की तिखट जरा एकदमच कमी लागत होतं मला। आपण याला फोडणी वरनं घालणार आहोत आणि तीही फक्त लसणाची, त्यामुळे आत्ताच जे काय करायचं आहे आपल्याला ते हे उकळतानाच करावं लागणार आहे। रंग किती छान आलाय बघा त्याचा। याला मी थोडंसं 2 चमचे डाळीचं पीठ घेतलं आहे, त्यात पाणी मिक्स करून ते लावून घेतलं आहे, म्हणजे थोडं घट्टपणा येईल त्याला आमटीला।
मस्त असे खमंग त्याचा घरभर छान वास येतोय, सुंदर अगदी दरवळलं आहे. इथे आता फोडणी आपण तयार करतोय. त्यासाठी मी तेलावर लसूण घालून घेतलाय, लसूण ठेचून घातलाय. बस, बाकी आपल्याला काहीही घालायचं नाही आहे. म्हणजे जिरे, मोहरी, काळा मसाला, फोडणी हे ते सर्व काहीच करायचं नाही आहे. फक्त लसणाची फोडणी वरनं द्यायची आणि गरम गरम भाताबरोबर इतकी सुंदर लागली आमटी. तुम्ही नक्की करून बघा आणि मला कळवायला विसरू नका कशी झाली होती ती. आपला इथे लसूणही खमंग झालेला आहे छान. लाल झालाय, अगदी करपवायचं नाही, लालसरच करायचा. इथे आता मी ही डाळ पुन्हा ठेवते, त्यात हा सर्व लसूण घालून घेते. नेहमी गॅस कमी करावा किंवा ऑफ करावा. डायरेक्ट फोडणी देऊ नये, नाहीतर सगळी डाळ बाहेर उडण्याची शक्यता असते. मस्तपैकी आमटी आपली तयार झालेली आहे. चवीलाही अतिशय छान झाली आहे आणि सगळं परफेक्ट, मीठ, गूळ, चिंच सर्व परफेक्ट झालेलं आहे. तिखटही व्यवस्थित झाले. आता आपण याच्यावर भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया. हा आपला फायनल टच. कुठल्याही पदार्थाला कोथिंबीर घातली की त्याचा रंग तर छान दिसतोच, पण चवीलाही छान वाटतं म्हणजे खायला. तर अशी आपली ही आमटी तयार झाली. चला तर आता आपण पुढची डिश बघूया, जी की आपण साईड डिश करतोय. सोपी आहे पण चविष्ट आहे. इथे कैरीचे बघा किती मी बारीक तुकडे केलेले आहेत. असेच बारीक तुम्ही किसूनही घेऊ शकता, पण मला असे तुकडे करायला फार मजा येते, माहीत नाही का. बारीक 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 ना कैरीचे तुकडे करायला आवडतात. आता याच साईजचा आपल्याला कांदाही चिरून घ्यायचा आहे. तर मी क्रशरमध्येच, म्हणजे आपला हँड क्रशर जो असतो त्याच्यामध्ये मी बारीक करून घेतला आहे, म्हणजे मग तो परफेक्ट होईल. जर तुम्ही कैरी किसत असाल तर कांदाही किसून घाला, म्हणजे तो मिक्स चांगला होईल. हा बघा, मी याच्यात बऱ्यापैकी बारीक करून घेतलेला आहे कांदा. हा सगळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आणि आता याच्यात आपल्याला काही बेसिक मसाले घालायचे आहेत. फार मसाले घालायचे नाही आहेत, अगदी थोडंफार. इथे मी तिखट घेतलं आहे, मिरची पावडर आहे ही साधी. फक्त मिरची पावडर घालायची आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्ये मीठ आणि गूळ घालायचं आहे. चवीपुरतं मीठ आणि सोबतीला गूळ. हे मी आता आधी मिक्स करून घेतलं आहे. आणि गूळ घातलं की चक्क हाताने मिक्स करायचं, कारण काय आहे ना, हातानेच ती व्यवस्थित मिक्स होते. असं स्पॅच्युला किंवा चमच्याने किती आपण मिक्स करून करणार. तर फायनल टच हा मायेचा ओलावा आलाच पाहिजे. मी इथे गूळ घालते. गूळ मऊच आहे, त्याच्यामुळे इतकं काय मेहनत करावी लागणार नाही आहे. अदरवाईज तुम्ही किसून गूळ घ्या. हे बघा, गूळ घालून मी चक्क ह्याला हाताने व्यवस्थित चुडून घेते, म्हणजे मग ते कांदा आणि मीठ ह्याच्यामुळे ना छान पाणी सुटेल, म्हणजे असं ओलसर होईल ही आपली चटणी. तोंडाला पाणी सुटलं की नाही? हा, मी चाकून बघितलं. वाव, खूपच छान झाली आहे.
आता ह्याला आपण एक हलकीशी फोडणी द्यायची आहे. तर फोडणी दिली की आपलं काम झालं. खूप मस्त टेम्पटिंग झालेलं आहे, अगदी छान आहे. यामध्ये मी तेल घालते 1 चमचा आणि याच्यामध्ये हिंग, भरपूर असं हिंग घातलंय. बाकी काहीही घातलेलं नाहीये, फक्त हिंगाची फोडणी देते मी. आता मात्र स्पॅच्युलाचा यूज करायचा आहे. आता तुम्ही हात घालून चालणार नाही, नाहीतर मग गरम गरम चटके बसतील. तर इथे मी आता स्पॅच्युलाने मिक्स करून घेते. तर अशी आपली ही कैरी कांदा चटणी तयार आहे. कशी वाटली सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि चला जेवायला. भेटूया आपण उद्याच्या भागात. तोपर्यंत इथेच थांबते. आपली सर्वांची रजा घेते. मस्त खा, स्वस्त राहा, कैरीचा उपभोग घ्या. आत्ता छान कैरी अगदी चांगली मिळते आहे, तर त्याचा आनंद लुटा. चला तर मग, धन्यवाद.